SBP क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आपण इयत्ता 5वी धडा दुसरा संख्या ज्ञान शिकणार आहोत. आता संख्या बनवताना त्याच्यातले जे अंक असतात त्या अंकांना काही स्थान दिलेले असतात. एकक, दशक, शतक असे. आता बघा आपण एक संख्या पाहूया. 3. आपण ही संख्या पाहू. या संख्यामध्ये तुम्हाला एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. एकक शेवटची जी संख्या असतो तर एकक हे दशक स्थानी, हे शतक स्थानी, हे हजार आणि 10,000. तर बघा हा 3 झाला तुमचा एकक, 6 झाला दशक, 4 झाला शतक. आपण ते स्थान लिहून घेऊया. 3 एकक स्थानी येणार, 6 दशक स्थानी येणार, 4 शतक स्थानी येणार, 5 हजार स्थानी, 9 10,000. आता लक्षात घ्या, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. जिथे 10,000, 10,00,000, पुढे आता 10,000,000,000 येऊ शकतो. जिथे 10,00,000,000, 10,000,000 असा शब्द जिथे येतो तिथे आपण 2 अंक मिळून जी होणारी संख्या आहे तिला एकत्र बोलणार आहोत. जसं आता हे 9 आणि 5 95 तयार होत आहे, म्हणून 95,463. आता आपण ही संख्या पाहणार आहोत. 2 हा 2 जो है एकक स्थानी येणार. दुसरा जो 2 आहे दशक स्थानी, 3 शतक स्थानी, 1 हजार, 4 10,000, 2 लक्ष, 5 10,00,000, 7 कोटी. बघ इथे 10,00,000, 10 म्हणजे इथे 2 संख्या एकत्र बोलणार. इथे 10,000 म्हणून ह्या 2 संख्या एकत्र बोलणार होतात. 7,52,41,322. तिथे 10,00,000, 10,000, तर ही संख्या त्याच्या पुढची संख्या, हे दोन्ही संख्यांचे उच्चार आपण एकत्र करणार आहोत. 7,52,41,322 हे लक्षात घ्या. आणि स्वल्पविराम देताना बी आपण इथे ह्या ठिकाणी एक स्वल्पविराम येणार, इथे स्वल्पविराम येणार आणि इथे स्वल्पविराम येणार. आपण पाहूया. एकक, दशक, शतक आणि हजार. किती हजार आहेत तर 8,000. शतक म्हणजे किती 100, शतक म्हणजे 100, 200 म्हणजे 200. 8,236 असं आपण संख्या वाचन करणार आहोत. आपण या 5 अंकी संख्या दिलेल्या आहेत. आपण पाहूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बघा 10,000, 10 शब्द आला बघा. ते 2 अंक आपण एकत्र वाचणार आहोत. 59,740. इथे बघा एकक, दशक, शतक. शतकच्या जागेवर 0 आहे. आपण शून्य ज्या स्थानी येतो, ज्या शतक स्थानी 0 आलाय, तर आपण याला
बोलताना याला आपण वाचणार नाही, त्याला स्किप करणार आहोत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बघा 10 76,000. इथे 52. शतक नाही आहे म्हणून डायरेक्ट आपण 52 बोलणार आहोत. 76,052. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. लक्ष किती लक्ष आहेत तर 3 लक्ष. हे 2 अंक पण एकत्र होतात. 3,78,152. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. किती लक्ष आहेत तर 4,56,913. आता तुम्हाला अंकांचे स्थान समजले असेल. एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, हजार स्थान, 10,000 आणि लक्ष. हे अंकांचे स्थान दिले असतात, त्याप्रमाणे त्याची किंमत बदलत असते. ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये आपण पाहणारच आहोत. आता हे लक्षात घ्या, सर्वात लहान संख्या आपण 1 म्हणू शकतो, 0 नाही. 0ला कुठलीही किंमत नसते म्हणून आपण सर्वात लहान संख्या 0ला म्हणू शकत नाही. पण सर्वात लहान संख्या, एक अंकी संख्या किंवा सर्वात लहान संख्या आपण 1 असे म्हणू शकतो. 1. सर्वात लहान एक अंकी संख्या 1 किंवा सर्वात लहान संख्या 1 असेही म्हणू शकतो, किंवा सर्वात लहान संख्या 1 आहे. सर्वात लहान 2 अंकी संख्या, सर्वात लहान 2 अंकी संख्या 10. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. पण मुलं कसे गोंधळ करतात इथे, त्यांना जे सर्वात लहान 3 अंकी संख्या सांगितली तर ते 3 वेळा 1 लिहून घेतात या संख्येवर. तसं नाही. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. सर्वात लहान 4 अंकी संख्या 1,000. सर्वात लहान 5 अंकी संख्या 10,000. आता इथं सर्वात लहान 6 अंकी संख्या जर आपल्याला लिहायची असेल तर कशी लिहिणार, 1,00,000. हे तुमच्या लक्षात आलं असेल. सर्वात मोठी एक अंकी संख्या, लक्षात घ्या, सर्वात मोठी एक अंकी संख्या 9. सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99. सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999. सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9,999. सर्वात मोठी 5 अंकी संख्या 99,999. आता मोठी संख्या दर्शवायची असेल, जेवढ्या अंकी आपल्याला विचारले असेल तेवढे आपण 9 लिहून घ्यायचे. ही त्याच्यातली ट्रिक आहे. 3 अंकी संख्या सांगितली, 3 वेळा 9 घेऊन घ्यायची. पण इथे तसं नाही. आपण 1 इथे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, 1च्या बाजूला आपण 0 वाढत गेलेले आहेत बघा. 2 अंकी संख्यामध्ये 1 0 आला आहे, 3 अंकीमध्ये 2, 4 अंकीमध्ये 3, 5 अंकीमध्ये 4. याच्यात 0 वाढत गेलेले आहेत आणि याच्यात 999. जेवढी अंकी संख्या आपल्याला विचारली तेवढे आपण 9 लिहून घ्यायचे. आता संख्येचे लहान मोठेपणा आपण ठरवूया. संख्येचे लहान मोठेपणा कसे ठरवणार तर बघा, प्रथम आपण हे स्थान बघायचे, हे अंक बघायचे. पहिले आपण संख्या अंक मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 अंकी आहे. 1 2 3 4 5 आणि 6 अंकी आहे. ही 7 अंकी आहे आणि 6 अंकी आहे. मग याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की जेवढे अंकी संख्या जास्त
ती मोठी. ही 7 अंकी आहे म्हणून ही मोठी, ही 6 अंकी आहे म्हणून छोटी. तर ही लहान मोठेपणा ठरवायचे चिन्ह आहे. जी संख्या लहान आहे तिकडे आपलं निमुळतं जे टोक आहे ते त्याच्याकडे करावं लागेल. टोकदार जे टोक आहे, आणीदार टोक आहे ते लहान संख्येकडे. आता इथे पाहूया, हे दोघंही अंक सारखे आहेत. ही 6 अंकी आहे आणि संख्या बी 6 अंकी. त्याच्यातले आपण पहिले अंक पाहूया. यांची तुलना करावी लागेल आपल्याला पहिल्या अंकीची. 5 अंक हे सारखे आहेत, त्याच्यावरून आपण ठरवू शकत नाही की मोठी की छोटी. मग नंतर आपण दुसरे अंक घेऊया. इथे 4 आहे आणि इथे 7 आहे. बघा, 4 मोठा की 7? 7. मग याच्यावरून आपल्याला ठरवता येतं की हा जो अंक आहे, ही जी संख्या आहे ही मोठी आहे. 5,74,726. इथे 5,41,000 आहे. 5,41,000. 5,74,000. 41 पेक्षा 74,000 जास्त आहेत म्हणून ही संख्या मोठी. आता इथे पाहूया, ही बी 4 अंकी संख्या आहेत. दोन्ही ही संख्या 4 अंकी आहेत. आपण ही पहिल्या अंकांनी आपण त्याची तुलना करूया. इथे 4 आहे, इथे 4 आहे, तुलना होऊ शकत नाही. नंतर आपण दुसरा अंक घेऊया. 8, 8, इथेही तुलना होत नाही आहे. बघा, नंतर आपण 6, 6, इथे बी तुलना होत नाही आहे, समान आहेत. आपण शेवटची संख्या पाहू, 5 आणि 7. 5 आणि 7 मध्ये 7 मोठा आहे म्हणून ही पूर्ण संख्या ह्या संख्येपेक्षा मोठी आहे. याकडे बघा, ही 4 अंकी संख्या आहे आणि ही 3 अंकी आहे. याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल का 3 अंकीपेक्षा 4 अंकी संख्या ही नेहमी मोठी असते. 3 अंकी संख्येपेक्षा 4 अंकी संख्या मोठी असते. आता इथे पाहूया, इथे 4 अंकी संख्या आहे आणि इकडे 5 अंकी आहे. इथे बघा, आता आपण मगाशी पाहिलं होतं 3 अंकीपेक्षा 4 अंकी मोठी, तेच इथे लागू होऊ शकतं. 4 अंकीपेक्षा 5 अंकी संख्या मोठी म्हणून आपण इस चिन्हाने ह्या संख्येला मोठं दर्शवलं आहे आणि या संख्येला लहान दर्शवलेलं आहे. हे लक्षात असेल तुमच्या. आता त्याच्या पुढची संख्या आहे आपली 37,295. 37,295, 37,595. इथे बघा, 3, 3 समान आहेत, 7 आणि 7 समान आहेत. परंतु इथे बघा 2 आणि 5, 5 हे मोठं आहे, मोठी संख्या सापडली आपल्याला. इथे शतक या जागेवर 5 हे मोठं आहे म्हणून ही पूर्ण संख्या ह्या संख्येपेक्षा मोठी आहे. त्यानंतर 5 आणि 3 बघा, आपल्याला सुरुवातीला तुलना होऊन गेली आपली. 3 पेक्षा 5 हा मोठा आहे म्हणून ही पूर्ण संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. आता लहान मोठेपणा ठरवताना आपण काय करायचं, आधी अंकांची तुलना करून पाहायची. त्या संख्येतील अंक इकडून करायची, इकडून एकक दशक एकक दशक शतक असं क्रमाने न करता सुरुवातपासून करायची. कारण सुरुवातीलाच आपल्याला मोठी संख्या किंवा लहान संख्या सापडली पाहिजे. देवनागरी संख्याचिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आता तुम्ही 5वीत गेल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आता तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह शिकले असणार, परंतु आपण एक नजर परत फिरून घेऊया. हे आपलं देवनागरी संख्याचिन्ह आणि हे आंतरराष्ट्रीय. 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 10. तुम्ही फक्त 10पर्यंत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पाठ केले तरी तुम्हाला संख्या बनवायला कुठलीही अडचण येणार नाही. आता आपण हे देवनागरी संख्या चिन्ह लिहिले तर आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह मी तुम्हाला लिहून दाखवले. बघा 54,789 54,789 35,921 35,921 97,780 सॉरी 96,780 96,780 23,415 23,415. आता आपण संख्यांचे वाचन कसे करणार आहोत ते पाहूया. आता तुम्हाला मग असे सांगितलं होतं एकक, दशक, शतक आणि हजार. किती हजार आहेत तर 2000. हे शतकच्या जागेवर आहे म्हणून 100. किती 100? 8 वेळा म्हणजे 800. 2890. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. दश शब्द आला बघा म्हणून आपण 2 अंक एकत्र वाचणार आहोत. 48,255. बघा एकक, दशक, शतक, हजार. बघा 5,000 मध्ये काहीच नाही, शेवटी एककच्या जागेवर 8 आलाय म्हणून 5,008. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. दश म्हणजे आपण 2 संख्या एकत्र वाचणार आहोत. 70,000. 70,000 शतकच्या जागेवर काहीच नाही म्हणून 70,068. 70,068. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 80,005 मध्ये काहीच नाही म्हणून आपण शेवटच्या एकक 5. 80,005 म्हणजे बघा 6,096. इथे बघा 40,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणून 40,500. दशकच्या जागेवर नाही म्हणून 9. 40,509. तर आपण अक्षरी संख्या दिलेली ते आपण अंकांमध्ये लिहिणार. आता बघा तुम्हाला एकक, दशक, स्थान शिकवलेले आहेत मी. 18,000 आपण 18 लिहून घेऊया. 18,900. 950. इथे लक्षात घ्या एकक, दशक, शतक. शतक म्हणजे जिथे शे लागलेलं असतं. 100, 900, 800 हे शतकच्या जागेवर येतं. बघा आता 900 आपल्या बरोबर शतकच्या जागेवर आला. बघा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. इथे 18 एकत्र घेतलाय म्हणजे तो 10,000 या स्थानावर आलेला आहे एक म्हणून 18,950. आता पुढची संख्या घेऊया. 45,735. बघा 45,700 आणि 35. बघा 700. 7 हा शतकच्या जागेवर आलेला आहे बरोबर. 28,000 .
317. बघा 300 बरोबर 3 हा शतकच्या जागेवर आलेला आहे. 47,000 47,001. बघा एक आलेला आहे, मध्ये शतक नाही दशक नाही म्हणून शतक नाही त्याच्या जागेवर आपण 0 लिहू, दशक नाही म्हणून तिथे पण 0 लिहू आणि एककच्या जागेवर आपल्याला 1 आला आहे. बघा 47,001. 67,000 800. बघा इथे दशकच्या आणि एककच्या जागेवर कुठलाही उल्लेख नाही म्हणून आपण 0 ठेवणार आहोत. ते तुमच्या लक्षात आलं असेल. बघा खालचे 2 संख्या व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. इथे 47,000 आणि 1 फक्त 1 म्हटलं आहे, म्हणजे शतक नाही आणि दशकही नाही म्हटलेलं त्यांनी, म्हणून 47,001. शतकच्या जागेवर 0, दशकच्या जागेवर 0. ज्याचा उल्लेख अक्षरामध्ये केलेला नाही तिथे आपण 0 ठेवून द्यायचं. त्या जागेवर त्या स्थानावर आपण 0 ठेवून द्यायचे. 67,800. 800 म्हणजे 8 हा शतकच्या जागेवर येणार आणि दशक एककच्या इथे उल्लेख नाही म्हणून आपण 0 ठेवून दिले आहेत. 2 एकक, 5 दशक, 7 शतक, 9,000, 4 10,000 आणि 2 लक्ष. आता वाचताना कसं करणार? लक्ष किती लक्ष? तर 2 लक्ष. दशमध्ये 2 अंक एकत्र वाचायचे. 49,752. आता बघा हे संख्या पाहूया आपण. एकक स्थानी 3 आलाय बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. आणि 5 लक्ष हे 40,213. हे बघा 3 लक्ष हे दोन्ही अंक एकत्र 27,854. आता 6 अंकी संख्या अक्षरात कशी लिहिणार बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. किती लक्ष आहे? 5 लक्ष. हे 2 अंक एकत्र 47,856. इथे बघा 2 लक्ष, दोन्ही अंक एकत्र 78,000 510. 9 लक्ष 30,000 852. 7 लाख. बघा लाख म्हटलं तरी चालेल, लक्ष म्हटलं तरी चालेल. 7 लाख 7 लक्ष 18,025. इथे 100च्या जागेवर म्हणजे शतकच्या जागेवर कुठलंही नाही म्हणून त्याच्या आपण जसं इथे 800 500 असा उल्लेख केला आहे तसा आपण इथे उल्लेख केलेला नाही, कारण शतकच्या जागेवर 0 आला आहे म्हणून ते स्थान आपण डायरेक्ट सोडून दिलेलं आहे. 7,18,025. आता आपण या अक्षरी जी संख्या आहे ती अक्षरात दिली आहे, आपण त्या संख्यामध्ये लिहिणार आहोत. आता 1 लाख म्हणजेच 1 लक्ष 52.
बघा 1,00,000 दिलंय, त्याच्यातलं दश, हजार, हजार आणि शतक हे स्थान सोडून दिलेले आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत 1,00,000 इथे 10,000 नाही आहे, हजारही नाही आहे, शतकही नाही आहे, आणि आपण काय लिहिणार आहोत 52. ही संख्या आपली तयार झाली बघा. 1,00,000 किंवा 1,52,000. इथे पाहूया आपण 5,00,000 किंवा 5,00,000 900. आता 900 म्हणजे 100 शतक, शतकचे स्थान दिले म्हणजे इथे कुठले स्थान गायब आहे आपण पाहूया. इथे 10,000 गायब आहे, हजार गायब आहे आणि दशक आणि एकक नाही आहे. म्हणून 5,00,000 इथे येणार 0 0, शतकच्या जागेवर 9, दशकच्या जागेवर 0 आणि 0. म्हणजे झालं आपलं तयार झालं आता 5,00,000 किंवा 5,09,000. आता इथे कुठलं स्थान दिलेलं नाही आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचे. आता 3,00,000 बघा 3,00,000 15,000 बघा 15 2 अंक एकत्र घेतले आहेत म्हणजे 10,000 आणि हजारच्या स्थानावर आपण असे लिहिणार 3,15,210. ही संख्या आपली तयार झाली. 4,00,000 44,000. हे बघा 44,000 115 पाहणार आहोत. 7 अंकी संख्या म्हणजे काय 10,00,000 असा उल्लेख होणार. आपण 6 अंकी संख्या शिकलो होतो आता मग अशी ते लक्ष या स्थानापर्यंत आलेलं असतं. 6 अंकी संख्या 1,00,000 पर्यंत आहे. आता 7 अंकी म्हणजे एक स्थान आपल्याला पुढे वाढवावं लागेल, इकडे वाढवायचे. 2 अंकी संख्या एकक आणि दशक. 3 अंकी संख्या म्हणजे एक स्थान वाढवायचे शतकचं. 4 अंकीला हजार हे स्थान वाढवायचे. 5 अंकीला 10,000 हे स्थान वाढवायचे. 6 अंकीला 1,00,000 एक स्थान वाढवायला लागतं. आणि आता 7 अंकीला आपण 10,00,000 किंवा आता 8 अंकी संख्येला आपण पुढे कोटी हे वाढवणार आहोत. आता आपण 7 अंकी संख्या पाहूया. हे बघा आता 5 हा एकक, 6 दशक, 2 शतक, 4 हजार, 3 10,000, 9,00,000 आणि 7 10,00,000. आता मग असेच सांगितलं तर मी जिथे 10,00,000, 10,000, 10,00,000 असा उल्लेख होतो दशाचा, तिथे 2 अंक आपण एकत्र बोलणार आहोत किंवा वाचणार आहोत. म्हणून 79,00,000 इथे 2 अंक परत आपण एकत्र घेणार आहोत. 79,34,265. बघा 7 एकक, 0 दशक, 5 शतक, 4,000, 0 10,000, 5,00,000, 9 10,00,000 हे त्यांच्या स्थानावर आपण लिहून दिले. आता बघा वाचताना कसं वाचायचं 95,00,000
याची शून्य असल्यामुळे आपण ही संख्या वाचणार आहोत. 95,04,507. 95,04,507. 31,25,745. तसेच 91,91,00,000. इथे शून्य म्हणजे तो उल्लेख आपण त्या स्थानाचा उल्लेख आपण लिहिताना करणार नाही. 91,00,000 आणि फक्त 6. 91,00,006. इथे बाकी स्थानावर शून्य आहे म्हणजे तिथे त्यांचा उल्लेख नाही किंवा त्यांची व्हॅल्यू नाही, त्याची किंमत नाही. 91,00,006. 63,00,000. इथे शून्य दिलेत म्हणून ते स्थान आपण वाचणार नाही. 63,988. 88,400. इथे हे स्थान शून्य आहेत, या स्थानावर पण शून्य आहे, फक्त शतकच्या जागेवर 4 आहे म्हणून 400. 88,400. बाकी आपण सोडून द्यायचं, स्किप करून घ्यायचं. आता पाहूया आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. ही झाली आपली 7 अंकी संख्या. 54 लक्ष. 54 लक्ष 90,000 आणि शतकही नाही, दशकही नाही, 5. बघा इथे एकक म्हणजे 5 आलाय म्हणून ते एककच्या जागेवर येणार. दशकही नाही, शतकही नाही, हजार आहे बघा 4,000. नंतर दशलक्ष नाही आणि 72 लक्ष. 72 लक्ष 4,005. इथे 54 लक्ष 90,000. इथे शतक आणि दशकचा उल्लेख नाही म्हणून डायरेक्ट आपण एकक 5. आता खालची संख्या आपण पाहूया. 17 लक्ष. आपण 17 काढून घेऊया. 17 लक्ष 4,000 आहे, हजारच्या जागेवर 4 आहे. 10,000 नाही, 4,100. दशकच्या जागेवर काहीच नाही म्हणून 0. 9. एककच्या जागेवर 9. 17 लक्ष 4,109. आता एक शेवटची संख्या आहे बघा. 25 लक्ष 37,520. बघा इथे 5 याची किंमत आहे. 5 या संख्येची स्थानिक किंमत आहे 50,000 अधिक 4 ची स्थानिक किंमत आहे 4,000. 6 ची स्थानिक किंमत आहे 600. एकाची स्थानिक किंमत आहे 10 आणि 5ची स्थानिक किंमत आहे
5. आता हे लक्षात घ्या, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 50,000. 5ची स्थानिक किंमत आली 50,000. 4ची स्थानिक किंमत आली 4,000. 6ची आली शतक आहे, 6 शतक म्हणजे 6 वेळा 100 म्हणजे 600. दशकच्या जागेवर आहे, दशक म्हणजे 10. 10 आणि एककची किंमत, ती संख्या जेवढी किंमत आहे तेवढीच त्याची किंमत असते. एकक स्थानावरील अंकाची किंमत दर्शनी किंमत एवढीच असते. हे झाले त्याचे विस्तारित रूप आणि ह्या झाल्या त्यांच्या स्थानिक किमती. यांचे जर आपण बेरीज केली, या संख्या एकाखाली एक लिहून जर बेरीज केली तर आपल्याला हाच किंवा हीच संख्या मिळणार. हे जे विस्तारित रूप आपण लिहिलं आहे ना, हे एकाखाली एक लिहून जर त्यांची बेरीज केली तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. किती लक्ष? तर 4 लक्ष. तर 4 लक्ष. आणि 2ची किंमत आहे 20,000. 5ची किंमत आहे 500. 2ची किंमत आहे 20 आणि 5ची किंमत आहे 5. एकक स्थानच्या संख्येची किंमत तेवढीच असते. 4ची किंमत 4 लाख, 2ची किंमत 20,000. इथे 0 होता, 0ची स्थानिक किंमत आपण 0 लिहितो किंवा लिहितच नाही. 5ची किंमत आहे 100 म्हणजे 500. शतक जागेवर आहे म्हणून शतक. 5 शतक म्हणजे 500. 20 दशक म्हणजे 20. 5 एकक म्हणजे 5च. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 4 या संख्येपुढे किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5 अंक आहेत. म्हणून आपण इथे बघा 5 शून्य आलेले तुम्हाला दिसत आहेत. 1, 2, 3, 4, 5. तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो किंवा तुम्हाला एक युक्ती सांगतो कसे त्यांच्या स्थानिक किमती लिहायच्या. आता 2च्या पुढे आपल्याला 4 अंक दिलेले आहेत बघा. 2 नंतर 4 अंक आले म्हणून 4 वेळा 0 लिहिला तर आपल्याला 2ची जी स्थानिक किंमत आहे ती ऑटोमॅटिकली मिळते. आता 5 बघा, 5च्या पुढे 2 अंक आहेत म्हणून 2 0 म्हणून आपल्याला 5ची स्थानिक किंमत ऑटोमॅटिक मिळाली. 2च्या पुढे एकच अंक आहे म्हणून 1 0 घेतला, बरोबर आपल्याला ऑटोमॅटिक 2ची स्थानिक किंमत मिळाली. या ट्रिकने सुद्धा तुम्ही तुमची स्थानिक किंमत व्यवस्थित लिहू शकता. आता आपण ही संख्या घेतलेली बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि 10 लक्ष. 7ची किंमत काय आली? 10 लक्ष. आपण 7 घेणार आहोत. अधिक 5
तीन. सातची किंमत आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 70 लाख. 70 लक्ष सातची किंमत आहे. पाचाची किंमत आहे 50 एकक, दशक, शतक, हजार, लक्ष. 5 लक्ष. पाचाची किंमत आहे 5 लक्ष. तीनाची किंमत आहे 30,000. दोनची किंमत आहे 2,000. एकाची किंमत आहे 100. सहाची किंमत आहे 60. चाराची किंमत आहे 4. आता इथे मागे अशी सांगितलं ट्रिकप्रमाणे किंवा त्याच्या आपण एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली होती. 7 घेतला, 1 2 3 4 5 6 अंक त्याच्या पुढे आहेत म्हणून आपण शून्य किती घेणार आहोत 2 2 4 5 6. ही झाली त्याची स्थानिक किंमत आपल्याला 7ची मिळाली. 5ची स्थानिक किंमत किती 5 लिहिला 1 2 3 4 5 0 म्हणजे आपल्याला 5ची स्थानिक किंमत मिळेल. आहे ना सोपी ट्रिक. 3 नंतर आपल्याला 4 अंक आहेत म्हणून 4 वेळा 0. 2 नंतर 3 अंक आहेत म्हणून 3 0. 1 नंतर 2 अंक आहेत म्हणून 2 0. 6 नंतर एकच अंक आहे 1 0. 4 नंतर अंक नाही म्हणजे 0 नाही घ्यायचे. या ट्रिकने तुम्ही स्थानिक किमती अगदी सोप्या पद्धतीने लिहू शकता. तुम्हाला जरी एकक दशक येत नसेल किंवा तुमच्या लक्षात राहत नसेल तरी सुद्धा आपण विस्तारित रूप एका सोप्या ट्रिकने लिहू शकतो. ही झाली तुमची विस्तारित रूप आणि ह्या झाल्या त्यांच्या स्थानिक किमती. आता 2ची स्थानिक किंमत काय आहे तर 2,000. 5ची स्थानिक किंमत काय आहे 5 लक्ष. 3ची स्थानिक किंमत काय आहे 30,000. ही झाली स्थानिक किंमत आणि त्याच्या आपण मिळवून बेरीज करून जे आपण त्या स्थानिक किमतींची जर बेरीज केली त्या बेरीज स्वरूपात जर लिहिली हे झालं त्याचं विस्तारित रूप. बेरीजाच्या स्वरूपात लिहिलं गेलेलं आहे ते विस्तारित रूप. हे तुमच्या आता ही संख्या आपण पाहू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. 2 कोटी 34,57,951. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. 5 कोटी 98,000 सॉरी 5 कोटी 98,67,202. 5 कोटी 98,67,202. 2 कोटी 34,37,951.
57,951, 9,75,43,213 ही झाली कोटीची ओळख आपली. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला या धड्याचे सर्व टॉपिक मी आता कवर केलेले आहेत, तर तुम्हाला सर्व समजले असतील. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता उदाहरण संग्रह आपण सोडवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.